सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत गडावरून हलणार नाही, संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले। त्यांनी चलो विशाळगडचा नारा दिला होता। त्यानुसार ते आज शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडावर पोहोचले। शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने जात असताना काही अज्ञातांनी स्थानिकांवर हल्ला केला, त्यांच्यात दगडफेक केली, घरांची तोडफोड केली, तसंच वाहनांची देखील तोडफोड केली। या दगडफेकीमध्ये अनेक गावकरी जखमी झाले। यावेळी या अतिक्रमण मोहिमेला हिंसक वळण आले। या घटनेचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेत। संभाजीराजे छत्रपतींनी चलो विशाळगडचा नारा दिल्यानंतर हजारो शिवभक्त आज विशाळगडच्या पायथ्याला जमा झाले होते। हातात भगवे ध्वज आणि जय शिवाजी जय भवानीच्या जयघोष करत हजारो शिवभक्त विशाळगडच्या दिशेने जात असताना काही अज्ञातांनी विशाळगडच्या पायथ्याला असणाऱ्या काही गावांमध्ये धुडगूस घातला। या जमावानं काही घरांना लक्ष करत घरं पेटवून दिली, तर काही घरातली संसार उपयोगी साहित्य रस्त्यावर काढून जाळून टाकली। त्याचसोबत विशाळगडाच्या रस्त्याला असणारी अनेक वाहनांची या जमावानं तोडफोड केली आणि ती पेटवून देण्याचा प्रयत्न केला। या जमावानं अनेक घरांवर तुफान दगडफेक करत स्थानिक नागरिकांना मारहाण केली। या मारहाणीमध्ये अनेक गावकरी जखमी झालेत। याच परिसरातील काही घर पेटवून देत असताना या घरातले सिलेंडरचे स्फोट झाल्याच्या घटना घडल्यात। जमावाने जोरदार हल्ला चढवल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी देखील या जमावावर लाठीचार्ज करत या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यावेळी काही निवडक कार्यकर्त्यांना घेऊन विशाळगडाच्या दिशेने गेलेत। जोपर्यंत राज्य शासन या अतिक्रमणासंदर्भात ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा संभाजीराजे यांनी घेतलाय। आता शासन या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यांच्याकडे निरोप आलाय की मुख्यमंत्री थोडा वेळ मागतात, वेळ असता नुसतं बघून मी इथं हलणार नाहीये। शक्ती दे, मुख्यमंत्र्यांचा निरोप आता मला आलाय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून की आम्हाला थोडा वेळ द्या, बैठक लावली आहे त्यांनी तिथं। आणि जोपर्यंत आम्हाला निर्णय येत नाही तोपर्यंत संभाजीराजे सुद्धा इथं हलणार नाही। 200 लोक सगळ्यांची घरं प्रत्येक हे बघा गाड्या बिड्या पलटी केल्यात। फोन लावायला नेटवर्क आम्ही काय करणार सांगा, काय करणार सांगा। बघा घर पेटवलं बघा समोर, हे बघा हे बघा। संभाजी महाराज येणार होते त्यांचं आहे सगळे। संभाजी महाराज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जरा कन्फर्म तरी त्यांचं ज्ञान आहे काय? शांतपणे करताय आपल्या सोबत सगळे घेऊन तुम्ही मुस्लिम समाज नव्हता काय? बायकासने घुसून मारताय तुम्ही, गडावरच्या बायकासने मारताय, ही लायकी तुमची? या की मग 4-5 जण झुंड करून काय घुसताय तुम्ही आमचे संभाजी महाराज? सिचुएशन बिल्कुल अंडर कंट्रोल है। सुबह से जो 2 एजिटेशन विशालगढ़ का जो एनक्रोचमेंट है उसके बारे में हो रहे थे। जो मॉब वहाँ पे जमा हुआ था 2 लीडर के अंडर, तो वापस जाते वक्त कुछ वैंडलिज्म उन्होंने किया है। बेसिकली नाउ एडिशनल फोर्स हमें मिल चुकी है, वो डिप्लॉय हो चुकी है। अभी कोई भी आंदोलन या दंगाई यहाँ पे उपस्थित नहीं है। इसकी आगे की जो प्रक्रिया है, इसके जो जिन्होंने ये सब वैंडलिज्म किया है उनको आइडेंटिफाई किया जा रहा है। एफआईआर रजिस्ट्रेशन प्रोग्रेस में है। कुछ लोग आइडेंटिफाई हो चुके हैं क्या? क्या मोटो था उनका ये सब करने का? बेसिकली मोटो ये है कि उनका जो सब्जेक्ट था एजिटेशन का कि विशालगढ़ पे जो एनक्रोचमेंट है उसको हटाया जाए, लेकिन ये मैटर अभी हाईकोर्ट में है पेंडिंग, सब जुडिस है। इसकी भी जानकारी प्रशासन की तरफ से उनको दी गई थी, लेकिन जाते वक्त पर्टिकुलरली किसी कम्युनिटी को टारगेट करना ऐसी कृति इनसे हुई है और अभी एफआईआर दाखल करके इनको आगे की कार्रवाई हम कर रहे हैं। खरं तर कोल्हापुरात देखील दंगल झाली होती, त्यावेळी हे दंगल होईल अशी शक्यता होती। आता ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देखील काहीतरी होईल असं शक्यता होती। मग खबरदारी कुठेतरी गाफील राहिला असं वाटतं? नाही, बिलकुल गाफील राहिलेलं नाही प्रशासन। आपण जवळपास या ठिकाणी 50 अधिकारी 300 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त दिलेला होता। त्याचबरोबर जे आंदोलक यांच्याशी देखील कंटिन्युअस डायलॉगमध्ये होतो। त्याचबरोबर शासन स्तरावर देखील त्यांची जी मागणी आहे ती पोहोचवलेली आहे। जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, शासनाशी चर्चा देखील त्यांची झालेली होती। परंतु यामध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागू शकतं किंवा जे आंदोलन आपण करत आहात त्याचा गैरफायदा कोणी घेऊ शकतं याची देखील पूर्ण कल्पना आंदोलकांना दिलेली होती। परंतु त्यांनी आम्ही काळजी घेऊ असं देखील कळवलं होतं। परंतु अशी मॉब सायकोलॉजीमध्ये मग लीडरचं देखील लोक ऐकत नाही, हेच आम्ही वारंवार आयोजकांना देखील सांगत होतो किंवा ज्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं। तरी देखील आम्ही पूर्ण काळजी घेतलेली होती आणि याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याचा देखील शोध घेतला जाईल। प्रामुख्याने अशा आंदोलनामध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्यावरती पोलिसांच्या तर्फे गुन्हे दाखल केले जातात। संभाजीराजेंनी सुद्धा आता याची जबाबदारी घेतलेली आहे, माझ्यावरती गुन्हे दाखल झाले होते असं। जे कायदेशीर आहे कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत।